उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याच संदर्भात आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे। या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच कालच्या दिवशी एनडीएसह विरोधकांची एक बैठक देखील पार पडलेली आहे। बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक नेते उपस्थित होते। कालपर्यंत नोटाबंदीचा विरोध करणाऱ्या शिवसेनेने यू टर्न घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी नोटाबंदीचं समर्थन केलंय, तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देखील बैठकीचं आयोजन केलेलं आहे। येत्या अधिवेशनात नोटाबंदीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली। देशभरात लोक नोटा मोजण्यात व्यस्त असताना तिकडे सीमेवरती भारतीय जवानांनी धमाका केलेला आहे। जवानांनी पाकिस्तानच्या 1-2 नव्हे तर 7 जवानांना टिपून मारलंय। पाकिस्ताननं त्यांचे 7 जवान गेल्याचं मान्य देखील केलेलं आहे, मात्र आता त्यांनी गरळ ओकायला सुरुवात केली आहे। भारताने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा कांगावा त्यांनी सुरू केलाय। मात्र गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानने स्वतःच शस्त्रसंधीचं शेकडो वेळा उल्लंघन केलंय। पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनी तितक्याच ताकदीने उत्तर दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष केलेलं आहे। काळ्या पैसावाल्या लोकांना सुखाची झोप लागत नाही, त्यांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात, अशा शब्दामध्ये मोदींनी शरसंधान साधलंय। ते उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये आयोजित केलेल्या सभेत काल बोलत होते। यावेळी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचं औचित्य साधत त्यांनी काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल केला। त्याचबरोबर नोटाबंदीच्या निर्णयामुळे लोकांना सहन करावा लागणारा त्रास हा विकासाच्या रूपाने परतफेड करेल असं देखील त्यांनी म्हटलंय। जब आपकी सरकार थी तब आपने भी एक बार चवन्नी बंद कर दी। वो चवन्नी बंद कर दी थी तब कौन सा कानून था, जरा मुझे बताओ, किसको पूछा था? ये ठीक है कि आप चवन्नी से आगे चल नहीं पाते। रेल्वे आणि बसेसप्रमाणे महिलांसाठी आता विमानामध्ये देखील आरक्षित आसनं ठेवण्याचा निर्णय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी घेतलेला आहे। खासगी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आलाय। शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मागणीनंतर अशोक गजपती राजू यांनी हा निर्णय घेतलाय। कीर्तिकर यांनी 30 नोव्हेंबर 2015 पासून ही मागणी लावून धरली होती। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय। सीबीएसई 10वीची परीक्षा 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून अनिवार्य केली जाणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे। या संदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल। कपिल सिब्बल केंद्रीय शिक्षण मंत्री असताना त्यांनी सीबीएसईची 10वीची परीक्षा पर्यायी केली होती। विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण येऊ नये हा त्यामागचा हेतू होता, परंतु या संदर्भात अनेक तक्रारी येऊ लागल्यानंतर केंद्र सरकारने एक समिती स्थापन केलेली होती आणि या समितीने हा निर्णय दिला आहे। ज्या क्षणाची तमाम फुटबॉलप्रेमी वाट पाहत होते तो क्षण अखेर अनुभवायला मिळाला। तब्बल 68 वर्षांनंतर भारतामध्ये सुपरमूनचं दर्शन घडलं। काल संध्याकाळी 6 वाजल्यानंतर आकाराने अतिशय मोठा आणि तेजस्वी असा चंद्र पाहायला मिळाला। जानेवारी 1948 नंतर चंद्र पहिल्यांदाच पृथ्वीच्या इतक्या जवळ असणार आहे। भविष्यात ही संधी 2034 साली मिळू शकते। कार्तिकी पौर्णिमेनिमित्त अमृतसरचं सुवर्ण मंदिर काल हजारो दिव्यांनी उजळून निघालं। त्याचबरोबर काल गुरुनानक जयंती देखील होती। सुवर्ण मंदिरामध्ये दिव्यांची रोषणाई करण्यात आली। गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं जगभरातील शीख बांधव अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात दाखल होतात आणि याच दिवशी हे मंदिर प्रकाशाने न्हाऊन निघतं। तर तिकडे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त गंगा काठी आरती देखील करण्यात आली। त्यामुळे गंगा काठ प्रकाशमान झाला। ही दोनही दृश्य डोळ्याची पारणं करण्यात आली।